माझ्या बाळा, बाहेरच्या जगाशी लढणे सोपे असते, पण जेव्हा युद्ध स्वतःच्याच मनाशी सुरू होते तेव्हा साक्षात मीच तुझी ढाल बनून उभा राहतो. कधीतरी सर्व कामं बाजूला ठेवून शांत बसून विचार केला आहेस का? तुझ्या आत एक अखंड कल्लोळ चालला आहे. कधी अथांग राग, कधी अचानक येणारी भीती, तर कधी विनाकारण दाटून येणारी उदासी. तुझे मन म्हणजे जणू वादळात सापडलेली एक छोटीशी नाव बनली आहे. तू विचार करतोस, माझे मन शांत का होत नाही? बाळा, समुद्राच्या पृष्ठभागावर नेहमी लाटा उसळत असतात, पण समुद्राचा तळ मात्र कायम शांत असतो. तू मात्र मनाच्या वरच्या लाटांवर पोहण्याचा प्रयत्न करतोस, म्हणूनच थकून जातोस. तुझ्या या मनातील वादळाला घाबरू नकोस. भावना येतात आणि जातात, त्या कायमस्वरूपी राहत नाहीत. आजपासून तुझ्या मनातील या कल्लोळाकडे एक साक्षीदार म्हणून पाहायला शिक. जेव्हा तू या भावनांना पकडून ठेवणे सोडून देशील, तेव्हा तुझ्या आत अथांग शांततेचा झरा प्रकट होईल. ज्या गोष्टी अजून घडलेल्याच नाहीत त्यांच्या कल्पनेने आजचा श्वास का गुदमरून घेतोस? माझ्या पाडसा, तू रात्रीचा अंथरुणावर पडतोस, पण तुला शांत झोप येत नाही. छातीत एक विचित्र धडधड, मनात एक न दिसणारी भीती. उद्या काय होईल? माझे कसे होईल? यालाच लोक आजच्या भाषेत चिंता म्हणतात. ही चिंता दुसरं काही नसून तुझ्या कल्पनाशक्तीचा झालेला वाईट वापर आहे. तू भविष्यात घडणाऱ्या वाईट प्रसंगांचे काल्पनिक चित्र मनात रंगवतोस आणि आजच्या क्षणात दुःखी होतोस. मला सांग, तू कल्पनेत कितीही वाईट विचार केलास तरी काळ तुझ्या कल्पनेनुसार चालतो का? नाही. तुझा उद्याचा काळ हा साक्षात माझ्या हातात आहे. ज्या स्वामींनी तुला आजवर जिवंत ठेवले, अन्नाचा घास दिला, तो स्वामी तुझा उद्याचा सांभाळ करणार नाही का? या भीतीच्या भूताला तुझ्या डोक्यावरून उतरवून फेकून दे आणि आजच्या क्षणात मोकळा श्वास घे. जेव्हा जगातला प्रत्येक रस्ता बंद झाल्यासारखं वाटेल, तेव्हा समजून जा की आता साक्षात स्वामी तुझा हात धरायला आले आहेत. बाळा, कधी कधी माणसाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा त्याला कशातच आनंद वाटत नाही. लोकांमध्ये असूनही एकटेपणा जाणवतो. उठण्याची, काम करण्याची इच्छा होत नाही. जणू संपूर्ण मनावर एका काळ्या अंधाराचे ढग साचले आहेत. यालाच उदासीनता म्हणतात. जर तुझ्या मनावर असा काळ आला असेल तर स्वतःला दोषी समजू नकोस. हे मनही शरीरासारखे कधीतरी थकते, आजारी पडते, पण लक्षात ठेव, हा अंधार कायमस्वरूपी नाही. जशी रात्र कितीही गडद झाली तरी सूर्याला उगवण्यापासून कोणी रोखू शकत नाही, तसेच तुझ्या आयुष्यातील हा अंधारही लवकरच जाणार आहे. जेव्हा मन खूप रडावेसे वाटेल तेव्हा माझ्या फोटोसमोर बसून मोकळेपणाने रडून घे. तुझे अश्रू पुसायला मी समर्थ आहे. या अंधाराला शरण जाऊ नकोस. तुझ्या आत प्रकाश पेरण्याची जबाबदारी माझी आहे. मनाच्या कुलपाची चावी तू भलत्याच विचारांच्या हातात दिली आहेस, म्हणून ते मन तुला रोज चक्रव्यूहात अडकवते. माझ्या बाळा, मानवी मनाचा एक विचित्र स्वभाव आहे. एखादा घाणेरडा किंवा भीतीदायक विचार मनात आला की तू त्या एकाच विचाराला घट्ट पकडून ठेवतोस. मी हात धुतले का? माझ्याकडून काही चूक झाली का? मला काही वाईट आजार तर होणार नाही ना? असे विचार तुझ्या डोक्यात
चक्रासारखे फिरत राहतात. तू जितका तो विचार घालवण्याचा प्रयत्न करतोस तितका तो अधिक वेगाने तुझ्या समोर येतो. या विचारांच्या भूताशी भांडणे सोडून दे. जेव्हा मनात कोणताही त्रासदायक विचार येईल तेव्हा मनाला सांग, हा केवळ मेंदूचा एक भ्रम आहे, हे माझे सत्य नाही. झाडावरून वाळलेले पान गळून पडते तसे त्या विचाराला पडू दे. त्या विचाराकडे दुर्लक्ष करून तुझ्या हातात असलेल्या कामात लीन हो. नामस्मरणाचा असा एक धक्का दे की ते विचारांचे चक्र तिथेच थांबून जाईल. दुसऱ्याचा राग धरून तू स्वतःच्याच शांततेची होळी करत आहेस हे कधी समजणार तुला? माझ्या प्रिय भक्ता, आज समाजात माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर तो म्हणजे त्याचा राग. कोणीतरी तुला काहीतरी बोलले, तुझ्या मनासारखे घडले नाही की लगेच तुझ्या आत रागाचा भडका उडतो आणि त्या एका मिनिटाच्या रागात तू अशी कृत्य करतोस किंवा असे शब्द बोलतोस ज्याचा पश्चाताप तुला आयुष्यभर करावा लागतो. राग म्हणजे दुसरं काही नसून स्वतःच्याच हाताने स्वतःचे घर जाळण्यासारखे आहे. जेव्हा तुला राग येतो तेव्हा तू स्वतःचे मानसिक संतुलन आणि शारीरिक आरोग्य गमावून बसतोस. रागाचा क्षण आला की लगेच शांत रहा. 3 खोल श्वास घे आणि मनात श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. ज्याने तुला दुखवले त्याला क्षमा करून टाक. क्षमा करणे हा दुबळेपणा नाही, तर ती मन शांत ठेवण्याची सर्वात मोठी आध्यात्मिक ताकद आहे. तुझी तुलना दुसऱ्याशी करून स्वतःचा अपमान करू नकोस. चंद्राची चमक वेगळी असते आणि सूर्याचे तेज वेगळे असते. बाळा, तू रोज जगात इतरांचे यश, त्यांचे श्रीमंती राहणीमान पाहतोस आणि लगेच दुःखी होतोस. त्याच्याकडे एवढे मोठे घर आहे, त्याच्याकडे एवढी भारी गाडी आहे, माझ्याकडे काहीच नाही असा विचार करून तू स्वतःच्या मनात एक मोठा न्यूनगंड निर्माण करतोस. मला सांग बाळा, देवाने या जगात 2 झाडेसुद्धा एकाच आकाराची बनवली नाहीत. मग तुला दुसऱ्यासारखे का बनायचे आहे? तू साक्षात माझी अद्वितीय निर्मिती आहेस. तुझ्याकडे जे आहे त्यात समाधानी राहायला शिक. दुसऱ्याचे सुख पाहून जळू नकोस, तर त्यातून प्रेरणा घे किंवा आनंद मान. जेव्हा तू स्वतःच्या गुणांचा आदर करशील तेव्हा तुला समजेल की स्वामींनी तुला आधीच खूप काही दिले आहे. लाट कितीही मोठी आली तरी खडकासारखे उभे राहा. संकटांची ताकद संपेल पण तुझे स्वामी भक्ती कधीच संपणार नाही. माझ्या लाडक्या, आयुष्यात कधी प्रिय व्यक्ती दूर जाते, कधी धंद्यात मोठा तोटा येतो, तर कधी विश्वासाला तडा जातो. अशा वेळी माणूस आतून पूर्णपणे तुटतो. त्याला वाटते की आता आयुष्य संपले. पण मला सांग, एखादे झाड वादळात पडून गेले तरी त्याची मुळे जर जमिनीत घट्ट असतील तर त्याला पुन्हा नवीन पालवी फुटते की नाही? तुझी मुळे साक्षात माझ्या चरणी घट्ट रोवलेली आहेत. मग तू एका संकटाने पूर्णपणे कसा संपू शकतोस? तुझ्या आत एक अशी अलौकिक आत्मशक्ती लपलेली आहे जी तुला प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची ताकद देते. झालेल्या नुकसानाचा शोक करत बसू नकोस. दुःखाच्या राखेवरच यशाचा नवीन महाल उभा राहतो. उठ, धूळ झाड आणि पुन्हा आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाक. माझ्या लाडक्या बाळा, या प्रवासात तू तुझ्या मनाचे, भावनांचे आणि विचारांचे अथांग गूढ समजून घेतले आहेस. तुझ्या मनातील प्रत्येक कल्लोळ शांत करायला, तुझ्या प्रत्येक अश्रूचे हास्यात रूपांतर करायला
साक्षात मी समर्थ तुझ्या पाठीशी उभा आहे. आता तू विचारांचा गुलाम राहिला नाहीस, तर तू तुझ्या मनाचा राजा बनला आहेस. मनात कधी भीती आली, उदासी आली किंवा चिंता वाटली तर घाबरू नकोस. मला हाक मार. मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या विश्वासात आहे. तुझ्या आयुष्यातील सर्व काळे ढग आता बाजूला सरकत आहेत आणि तुझ्यावर माझ्या कृपेचा सूर्य उगवत आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.